शिवामुळे हा शिव जिवंत राहिला, ज्या शिवामुळे हा शिवा जिवंत राहिला, त्या शिवाची कथा आपल्याला श्रवण करायची आहे। जागे व्हा, उठा, माझ्या शिवाची कथा म्हणजेच मेलेल्या माणसालाही जाग करणारी कथा, म्हणजेच शिव प्रभूची शिव कथा, शिव गर्जना, शिव छत्रपतीची शिव जन्माची कथा ऐकूया, माझ्या शिव शंभूची कथा। जय हो। संभळ संभळ, धन्य धन्य शिवाजी शूर, दिवसी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर, पराक्रमी थोर, त्याने केले पाणी पाजून दुश्मन थर थर। ज्या महाराष्ट्राचा इतिहास रक्तांनी लिहिला, हा इतिहास मर्दाचा इतिहास आहे। आणि इथे ऐकणाऱ्या माझ्या माऊल्यांनो, हा मर्दाचा इतिहास ऐकण्यासाठी मर्दाचंच काळीज लागतं बर का। ये मर्द की कहानी है ना मुर्दों की कहानी है, ये कहानी ना शाही से लिखी है, ये कहानी, आवाज थोड़ा कमी करा, ये कहानी हमारे मराठों के रक्त से लिखी हुई है। मराठा जात नहीं बर का, मराठा कोणाला म्हणावा मराठा, जो मरण्याला पाठीमागे घाबरत नाही, सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीत दात, ही जात मराठाची। मरणाला सुद्धा घाबरत नाही, पराक्रम करायला घाबरत नाही, त्या जातीला काय म्हटलं जातं? मराठा। मराठा शब्द ऐकल्यावर या शरीरातलं रक्त, धमन्यातून सळसळत करणार रक्त जेव्हा खवळत, तेव्हा माझ्या छत्रपतींचा इतिहास आठवल्या जातो। कसा म्हणाल? हा छत्रपतींचा जन्म कसा झाला म्हणाल? काय होती या महाराष्ट्राची दशा? कशी दशा होती? या महाराष्ट्राची दशा चिखलात पडलेल्या चिपाटासारखी होती। पिचलेला, रंजलेला माझा महाराष्ट्र,
धाय मोकळून रडू लागला माझा महाराष्ट्र. रेवती पते शिव हर 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 महादेव हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वाह. या महाराष्ट्राची व्यथा, गुलामात गेलेला माझा महाराष्ट्र. स्वर द्या आणि फक्त तबल्याचा आवाज, पखवाजाचा आपला आवाज माझं बोलणं ऐकू येईल इतका पाहिजे हा. आणि तुमचा स्वर हा मिसळला पाहिजे माझ्यामध्ये. चला. या महाराष्ट्राचा, या महाराष्ट्रावर यवनांचं राज्य, या महाराष्ट्राला पिचून टाकणारा, लत्तर झालेली माझा महाराष्ट्र, काया धर्म मनानं गुंफळटलेला माझा महाराष्ट्र, यौवन धर्मानं बाटवलेला हा माझा महाराष्ट्र, हा भगवा असणारा महाराष्ट्र कधी हिरवा झाला माहिती झालं नाही. इथला एक एक मराठा, एक एक मावळा गुलामीच्या सूर्यामध्ये लुप्त पाहू लागला, अंधारात पडू लागला. हा महाराष्ट्र रगडू लागला. मंदिरातले देव डोळ्यातून अश्रू येऊ लागले. या महाराष्ट्राला वाचवणारा कोणी आहे की नाही? विदर्भातली एक घराणं, त्या घराण्याचं नाव जाधव घराणं. त्या जाधव घराण्यामध्ये लखोजी राजांच्या कुशीमध्ये जन्मलं एक चिमुरड बाळ. ती वीज लखोजी राजांच्या घरी अशी काही चमकली. ती वीज चमकल्याच्या नंतर या महाराष्ट्राला स्वप्न पडू लागलं. देखणं स्वप्न सुरू झालं. जाधवांच्या घरातली लेकबाळ चंद्रासारखी वाढू लागली. पौर्णिमेच्या चंद्रावाणी पूर्ण होऊ लागली. ती बघू लागली. तिच्या कानावरती बातम्या येऊ लागल्या. घरातलं वातावरण तिनं पाहिलं. कोणी निजामाच्या खाली चाकरी करत आहे, कोणी मुघलांच्या हाताखाली चाकरी करत आहे, कोणी आदिलशाहीच्या हाताखाली चाकरी करत आहे. आदिलशाहीचे सैन्य येतं. पाणोठेल्या गेलेली लेक घरी वापस येत नाही. तिची इज्जत लुबाडल्या जाते. पाणी भरायला गेलेली स्त्री सुरक्षित नव्हती. शेतामध्ये निंदाला गेलेली माझी आई, माझी बहीण घरी सुखरूपच येतील याची शाश्वती नव्हती. गोठ्यात राहणारी गाय सुरक्षित नव्हती. या जुलमी अत्याचारानं ना मंदिरावरचा कळस सुरक्षित होता, ना अंगणातली तुळस सुरक्षित होती. नवती अंगणात तुळस, नवता मंदिरावरती कळस. हे देवा, माझ्या माय बहिणीची आबरू कोण वाचविल? माझ्या शेतकऱ्यांचं धान्य कोण वाचविल? ज्वारीचं कणीस भरलेलं असावं आणि चिमण्याने ते दाणे टिपावेत, तशा माझ्या माय बहिणीची आबरू हे यौवन लोक लुटू लागले. जिजाऊच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागले. आबासाहेब, कोण रोखणार हे हिरवं वादळ? जिजाऊनी तलवार घेतली. आबासाहेब,
आबासाहेब तुमच्या अवस्था होत नसेल तर ही जिजाऊ हातामध्ये तलवार घेऊन या यवनाचा नाश करेल. ही अंबाबाई भवानी नाश करेल. आबासाहेब म्हणू लागले, जिजाऊ तू अजून लहान आहेस बाळा, आपली हिम्मत नाही बाळा, ते काम करण्याचं आपली हिम्मत नाही. कोणात आहे ही रग? कोण सांभाळू शकतो हा महाराष्ट्र? ह्या विचारामध्ये माझी जिजाऊ खितपत असताना जिजाऊंचा विवाह भोसले घराण्यातील शहाजीराजे यांच्या सोबत झाला. आणि जणू काही दोन विचारवंत एकत्र आले असावा, दोन नद्यांचा संगम व्हावा, असा संसार माझ्या जिजाऊंचा आणि शहाजी राजांचा होऊ लागला. जिजाऊ म्हणू लागल्या, अहो ऐका ना, या जुलमी अत्याचारातून आपल्याला सुटायचंय. आपला महाराष्ट्र आपल्याला परत आणायचा. आपल्या ज्ञानोबाचा महाराष्ट्र, आपल्या कृष्णाचा महाराष्ट्र, आपल्या श्रीरामाचा भारत हा हिंदुस्थान, अखंड हिंदुस्थान करायचा आहे. हे दिल्लीचं तख्त आपल्या हातात आलं पाहिजे. स्वराज्य संकल्पक शहाजी राजे म्हणाले, जिजाऊ मी तुमच्या सोबत आहे, आपण निर्माण करूया. तेवढ्यातच शाहिरानं कवन गायलं. कोणतं म्हणाल? राणी पद्मिनीच. त्या राणी पद्मिनीला उचलून आणलं होतं. तिची आबरू लुटायची होती. तळपायाची आग माझ्या जिजाऊला मस्तकात गेली. जिजाऊ माता तशाच उठल्या, हातामध्ये कुंकू घेतलं, शिवनेरी किल्ल्यावरल्या शिवाई पुढे गेल्या. जिजाऊ काय म्हणा लागल्या? नमो चंडमुंडा सुरखंडिने, महाराष्ट्राची कुलस्वामिने, उदंड मंड महिषासुरमर्दिने, महाराष्ट्र धर्म रक्षिके, दार उघड बे, दार उघड बया, दार उघड, दार उघड बया, दार उघड, दार बया, दार उघड, दार उघड 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 बया, दार उघड. पंढरपूर निवासी दार उघड, पंढरपूर निवासी दार उघड, पंढरपूर निवासी दार उघड. तुळजा भवानी दार उघड, तुळजा भवानी दार उघड, भवानी दार उघड, तुळजा भवानी दार उघड. शिवानी जिवाई दार उघड.
ऐसा द्यावा ऐसा पुत्र देई देवा. भवानी मातेला ती मागू लागले. जिजाऊ माता नवस करू लागल्या. पुत्र ऐसा राजबिंड त्याचा तिन्ही लोकी झंडा ऐसा पुत्र मज देई. असा पुत्र मला दे आई दे. महाराष्ट्र सांगू लागलं. अंधार फार झाला अंधार फार झाला दिवा पाहिजे. अंधार फार झाला दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे. या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे. हा महाराष्ट्र म्हणू लागला. जिजाऊ मातेला वंदन करू लागला. माते दे एक पुत्र ऐसा जो करेल या महाराष्ट्राची आराध्य भगवा. दिवस गेले आणि असा एक दिवस उजडला. सह्याद्री हसू लागला. गड कपारी रोमांचित होऊ लागले. कोकिळा गायन करू लागल्या. मोर नाचू लागले. गडावरती तोफा वाजू लागल्या. तो दिवस 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी या महाराष्ट्राची नवी पहाट नवा सूर्य जन्माला आला. 16व्या शतकात एक तारा चमकला. 16व्या शतकात एक तारा चमकला. या शिवनेरीवरती बाळ शिवबा जन्मला. बाळ शिवनेरीवरती एक शिवबा जन्मला. बाळ शिवनेरीवरती एक शिवबा जन्मला. या शिवनेरीवरती बाळ शिवबा जन्मला. या शिवनेरीवरती बाळ शिवबा जन्मला. या शिवनेरीवरती बाळ शिवबा जन्मला. या नमोमध्ये सूर्य जन्मला. माता जिजाऊच्या पोटी सूर्य जन्मला. माता जिजाऊच्या पोटी सूर्य जन्मला. या शिवनेरीवरती बाळ शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यती माऊली धन्यती माऊली जिच्या हाती पाळण्याची दोरी. काय म्हणतात शाहीर. धन्यती माऊली जिच्या हाती पाळण्याची दोरी. ती वंशाचा उद्धार करी. ती या महाराष्ट्राचा उद्धार करी. या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या अंधार निघून गेला. सूर्य जन्मला इथे सूर्य जन्मला. जिजाऊच्या पोटी बाळ शिवबा जन्मला. सखे बाळ जन्मला. नवे नवे या महाराष्ट्राचा बाप जन्माला आला. कोण जन्माला आले या महाराष्ट्रात. माझी जाऊच्या पुण्याये आली या गळाला. शियाळी या फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप शिवबा जन्मला. तो बापाचा बाप बाळ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप बाळ शिवबा
बापाचा बाप शिवबा जन्मला, तो बापाचा बाप बाळशिवबा जन्मला, तो बापाचा बाप बाळशिवबा जन्मला. हाती घेऊन तलवार केले दुष्टाचा संहार, अफजल खानाचा पोकळा काढीला बाहेर, अफजल खानाचा पोकळा काढीला बाहेर, प्रतापगडाच्या पायरी बापाचा बाप बाळशिवबा जन्मला, तो बापाचा बाप बाळशिवबा जन्मला, तो बापाचा बाप बाळशिवबा जन्मला. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, 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 माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. थोडं लांब लांब तर स्वराज निर्माण केले किरमाच्या धारेवर, माईच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपला निजळ्या छातीवर, आपल्या निजळ्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळे, भरोसा या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं 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 नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून वादंता दिसल्यावर, जात पातना धर्म मानितो जगला पुला छातीवर, जगला पुल्या छातीवर, जगा जन्म घ्या पुन्हा जन्म घ्या अशी ही इच्छा भरोसा या देवावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. माझा राजा जन्माला आला, ह्या महाराष्ट्राला जणू काही नवा देव नवा बाप निर्माण झाला.
आता इकडे लक्ष द्या. या महाराष्ट्रावर थोर उपकार माझ्या छत्रपती शिवरायांचे आहेत. राजे रांगू लागले, राजे बोलू लागले, राजे चलता चलता मोठे झाले, मावळे जमा करू लागले. मावळे जमा करता 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 मावळ प्रांतातील 12 मावळातले एक 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 मावळा सवंगडी सोबत घेतला आणि महाराष्ट्राचं माझ्या जिजाऊनं शिवबाला जन्म घालताना कुठल्याही प्रकारचे काय लागत असतात डोहाळे, तर कसे डोहाळे लागतात माझ्या जिजाऊला. दानपट्टा खेळावा तेव्हा जन्माला येतो शिवाजी, परोपकार करावा तेव्हा जन्माला येतो शिवाजी. शिवाजी असा कोणाच्याही घरी जन्माला येत नाही. ज्याच्या घरी जिजाऊ माता आहे त्याच्याच घरी शिवाजी महाराज जन्माला येतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी जिजाऊची कुस लागते, शहाजीराजांची कुस लागते. या महाराष्ट्रामध्ये ती कुस आहे. आमच्याकडे जिजाऊ का नाही घडत, का छत्रपती जन्माला येत नाही. नुसतं आम्ही गाड्यावरती लिहितो राजे मुजरा घ्या किंवा राजे पुन्हा जन्माला या. कशाला? तो एक कोरलेले बांध बघायला का तुझी गाडी ज्या गाडीवर लिहिलेलं असतं राजे मानाचा मुजरा, ती गाडी कुठं धाब्यावर, त्याच्यासाठी यायचं राजानं नाही. अरे ज्या राजानं स्वतःचं रक्त या महाराष्ट्रासाठी सांडिलं तो महाराष्ट्रातला राजा सामान्याच्या घरी जायचा. माझ्या जिजाऊना दानपट्टा घोडेस्वार खेळण्याचे डोहाळे लागायचे. आम्हाला काही खाण्याचे डोहाळे लागतात, आम्हाला नवे नवे माती खाण्याची डोहाळे लागतात. काऊन नाही व्हायची त्या पोराची माती? तुझ्या पोराला नाही करता आला छत्रपती शिवाजी महाराज, नाही करता आला आम्हाला रमाई, नाही करता आला डॉक्टर बाबासाहेब, नाही महात्मा ज्योतिबा फुले, नाही आम्हाला दुसरं कोणता महापुरुष करता आला, तर कमीत कमी माणूस तर करू. या ज्या थोर माता आम्ही इथे बसवल्यात, एकीचा इतिहास आम्ही बघितला. एकीना या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती दिलं. दुसरीनं जी शिवपुराण कथा आम्ही श्रवण करतो, त्या प्रत्येक जिल्ह्यातल्या नवे नवे अवघ्या हिंदुस्थानातल्या महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आणि त्याच बरोबर हे छत्रपतींचं स्वराज्य टिकून ठेवण्याचं काम स्वतःच्या हातामध्ये, एका हातात महादेवाची पिंड तर दुसऱ्या हातामध्ये तलवार घेऊन स्वराज्य स्थापन केल्यानं त्याचं रक्षण केलं. अशा स्वराज्य रक्षिका माझ्या अहिल्याबाई होळकर एकीकडे आहेत, तर दुसरीकडे आम्हाला शिक्षणाची ज्योत आमच्या घरामध्ये पेटवली. नवे नवे शिक्षणाचा अधिकार आम्हाला नव्हता. तो शिक्षणाचा अधिकार ज्या स्त्रीमुळे, ज्या दाम्पत्यामुळे घडला. आणि तुम्ही इथे आज शिवकथा ऐकायला आलात. कोणी कलेक्टर झालं, कोणी राष्ट्रपती झालं, कोणी शिक्षिका झालं, कोणी पोलीस भरतीमध्ये गेलं, तर कोणी सरपंच झालं, तर कोणी आमदार झालं, कोणी खासदार झालं, नवे नवे मुख्यमंत्री मंत्री झालं. ते उपकार कोणाचे असतील तर ते माझ्या सावित्री मातेचे आहे. ते सावित्री माते फुलेंचे उपकार आहेत. आणि एकीकडे जे स्वातंत्र्य, जी समता, जी बंधुता, आम्ही एकमेकाला आदरपूर्वक जगतो, आदरपूर्वक बोलतो. ती आदर्श अशी घटना ज्या मालकाने दिली. आणि खंबीरपणे एक गीत सांगतात, माझ्या रमाचं नांदण
जसं आभाळातलं चांदण. माझ्या रमाचं नांदण जणू आभाळातलं नांदण. अशी चांदण्याप्रमाणे खंबीरपणे बाबासाहेबांच्या पाठीमागे उभे राहणाऱ्या त्या रमाई माता आज आपल्यामध्ये आहे. असा महाराष्ट्र कोणामुळे जर घडला असेल तर हा महाराष्ट्र या थोर पुरुषामुळे आपल्याला पाहायला भेटत आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये त्या देवाचं एकही मंदिर नाही, परंतु त्या राजामुळे देवाचं मंदिर आज सुरक्षित आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव जवळ येत आहे. त्यामुळे आपण हा शिवजन्म, खरा शिवजन्म जर कोणता असेल तर या महाराष्ट्रासाठी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजेच शिवजन्म आहे. तो शिवजन्म आनंदाने साजरा करूया. आणि एक किस्सा सांगून आपण ग्रंथाला पुराणाला थांबूयात. आणि जे आरतीचे यजमान आहेत त्यांनी इथं येऊन बसायचं आहे. गडबड गोंधळ करायचा नाही. 2 मिनिटासाठी फक्त एक आपल्याला राजांचा प्रसंग सांगतो की महाराष्ट्र कसा माझ्या राजांनी घडवला, माणसं कसे घडवलेत हा प्रसंग सांगतो. शेवटची श्लोक आपण घेऊया आणि शिवकथेला पूर्णविराम देऊया. चला मी महाराष्ट्र फिरवून दाखवतो. राज चला तुम्हाला माझा महाराष्ट्र दाखवतो. राज माझ्या सोबत फिरायला चला, मी तुम्हाला माझा महाराष्ट्र दाखवतो. राजे रडू लागले, अरे राहुल कसला महाराष्ट्र तू मला दाखवतो. अरे याच महाराष्ट्रासाठी आमच्या बाजी प्रभूंनी, आमच्या तानाजी मालुसरेंनी रक्त सांडलं का. चला नको, मला नाही फिरायचा तुझा महाराष्ट्र. अजे नाही राज, तुम्हाला दाखवतो माझा महाराष्ट्र. चला राज माझा महाराष्ट्र तुम्हाला दाखवतो. याच महाराष्ट्रामध्ये तुम्हीच कल्पलेला, तुम्ही स्वप्नात दाखवलेला महाराष्ट्र. राज आज या अंबानगरीमध्ये या, बघून घ्या हा महाराष्ट्र. राज राज तुमचा जन्मदिवस कसा साजरा केला जातो. तर राज म्हणू लागले, माझा जन्मदिवस जर साजरा नाही केला तरी चालेल, परंतु इथला माणूस सुरक्षित राहिला पाहिजे, इथली महिला सुरक्षित राहिली पाहिजे, इथला हिंदू संस्कृती, हिंदू धर्म टिकून राहिला पाहिजे, तरच माझी जयंती साजरी केल्यासारखी होईल. चला राज तुम्हाला तोही महाराष्ट्र दाखवतो. राज चला तुम्हाला कोपर्डीचं प्रकरण दाखवतो. राज अरे ज्या कोपर्डीच्या प्रकरणामध्ये जिथे बलात्कार होतो, राज तुमच्या काळामध्ये बलात्काराचा चौघडा केला जात होता. राज त्याच महाराष्ट्रामध्ये माझ्या बैलाची आबरू लुटल्या जाती. राज आणि आबरू लुटणारा मोकाट फिरल्या जातो. राज राज त्याच महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दाखवतो माझा महाराष्ट्र. राज राजन महाराष्ट्र बघितल्यानंतर रडू लागले आणि म्हणू लागले, तानाजी अरे तानाजी याच साठी तू गड आणला होता का रे. जिजाऊंच्या कानावरती शब्द पडले होते, त्या उदयभान राठोडाने कमल कुमारीला लुटून कोंडाण्यावरती आणलं होतं. ती रडू लागले. हे शब्द कानावर पडले माता जिजाऊंच्या. माता जिजाऊ कडाडल्या. कोणी ऐका रे तिकडं. जी जी आऊसाहेब जी बोला बोला. माझ्या शिवबाला सांगा, जसे असताल तसे या गडावरती या. जर जेवायला बसले असतील तर हात धुवायला आऊसाहेबांच्या पुढे या. रामोशी निघला, घोड्यावरची टाप टाकला, घोडा घेऊन निघाले. घोडा टप 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 करून राजगडाकडे निघाले. राजगडावरती राजांना सांगू लागले, राज राज मुजरा घ्या. राज राजे विचारू लागले, काय झालं, सकुशल तर आहे ना. राज सगळं कुशल आहे, परंतु आऊसाहेबांनी आपल्याला बोलवलं. राजेंनी तसाच शेला पागोटा घेतला आणि घोड्यावरती बसले.
घोड्यांची दौलत टाकू 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 आऊसाहेबांपर्यंत आले. राजे म्हणू लागले, आऊसाहेब मुजरा घ्यावा, आऊसाहेब मुजरा घ्यावा. आऊसाहेब काय झालं? काही चुकलं का? काही सेवेमध्ये उणीव राहिली का? अरे शिवबा, मी तुला जन्म दिला याचसाठी का? काय झालं आऊसाहेब? कोंढाणा बघतोस? हो आऊसाहेब. कोंढाण्याहून काही तुला आवाज येतो का? नाही आऊसाहेब. अरे तुझ्या कानामध्ये काय शिसवतलं काय? अरे त्या कमल कुमारीचा रडण्याचा आवाज मला येतोय. ती कमल कुमारी म्हणते, मैंने सुना था इस महाराष्ट्र में शिवा नामक एक राजा है, मेरे आबरू बचाएगा हो. अरे व्याकुलतेने तुझ्याकडे बघत आहे ती. जा, तो कोंढाणा स्वराज्यात आला पाहिजे. कमल कुमारी तिथून निघली पाहिजे. त्या उदयभान राठोडाच्या हातातून कमल कुमारी निघली पाहिजे. त्या राक्षसाच्या हातातून कमल कुमारी स्वराज्यात आली पाहिजे. माझा राजा गडासाठी लढला नाही, माझा राजा भूमीच्या तुकड्यासाठी लढला नाही, तर माझा राजा हिंदूच्या रक्षणासाठी, माझा राजा गायीच्या रक्षणासाठी माझा राजा लढला. आई बहिणींच्या आबरूसाठी लढला. एवढी विचारमन होत असताना, विचारपूस होत असताना तानाजी आले. तानाजी आणि सूर्याजी मामा आले, शेलार मामा आले. आणि तानाजींच्या डोळ्यावरती, चेहऱ्यावरती हसू होतं. हसू लागले. हसत असताना, राज मुजरा घ्यावा, आऊसाहेब मुजरा घ्यावा. या 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 तानाजी या. आत्ताच तुमची आठवण झाली होती. पण राज, माझ्या मुलाचं लग्न आहे बरं, एवढं निमंत्रण द्यायला आलो. राजा बोलणार तेवढाच तानाजी बोलून गेले, माझ्या मुलाचं रायाचं लग्न आहे, हे निमंत्रण घ्यावं. निमंत्रण देण्यासाठी आलेले तानाजी, परंतु राजांचा चेहरा ओळखणार ते काय तानाजी नाहीत. माझ्या राजांचा चेहरा वाचला. आजच्या सारखे नाही रात्रीतच फुटणारे, 50 घेऊन खोके घेऊन पळणारे किंवा रात्रीतच मुख्यमंत्री बदलणारे तानाजी नव्हते. तानाजी एकनिष्ठ होते. तानाजीनं आपल्या मालकाचा चेहरा बघितला. राज, काय झालं? काय नाही तानाजी. राजांनी सांगितलं नाही. आऊसाहेब शांत होत्या. आऊसाहेब डोळ्यातून अश्रू दिसायले तुमचे, आत्ताच पुसल्यासारखे वाटत आहेत. आऊसाहेब काय झालं? या तानाजीला सांगायचं नाही? आऊसाहेब सांगा ना, काय झालं? आऊसाहेब सांगा ना, हा तानाजी तुमचा नाही? काय नाही ताना, तो कोंढाणा दिसतोय ना, त्या कोंढाण्यावरती एका महिलेचा बलात्कार होत आहे रे तानाजी. तो कोंढाणा स्वराज्यात पाहिजे तानाजी. एवढंच ना, हा तानाजी विडा घेतोय कोंढाण्याचा. 9मीला अष्टमीला जातो आणि 9मीला कोंढाणा किल्ला स्वराज्यात असेल. हर हर महादेव असं म्हणून गर्जना केली. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणू लागले, तानाजी तुझ्या मुलाचं लग्न आहे ना? राज, माझ्या मुलाचं लग्न नंतर होईल. आणि माझा ताना म्हणू लागला, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. आणि आताचा जर तानाजी असता तर, आताचा तानाजी असता तर म्हणलं असतं, थांबा की साहेब, जरा पोराचं लग्न होऊ द्या, मग निवडणूक बघूया आपण. बरं ठीक आहे राज, माझ्या पोराचं लग्न बाजूला ठेवतो, पण बाटलीची काही सोय? आजचा तानाजी तसा म्हटला असता. आताचे फक्त माझ्या राजांच्या काय करतात, शपथा घेतात आणि राजकारण करतात. माझा राजा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही, तर माझा राजा डोक्यात उतरण्याचा विषय आहे. तेव्हा कुठे एकनिष्ठ लोक राहतात. राजे रडू लागले.
ताना, अरे ताना तुला कसं रे कळत नाही रे, तू वर बाप आहेस आणि सेनापती म्हणून जातोस. राज शपथ आहे तुम्हाला, शपथ आहे भवानी मातेची, शपथ आहे तुम्हाला स्वराज्याची. या तानाजीनं विडा उचललेला आहे. नवमीला गड तुमच्याच ताब्यामध्ये, नवमीला गड स्वराज्यात राहील हा शब्द आहे या तानाजीना. आणि तानाजीच्या हातामध्ये राजांनी शेला दिला. तानाजी निघाले, सूर्याजी चला आपल्याला गड घ्यायचा आहे. इकडे संबळ वाजू लागलं, इकडे आनंद महोत्सव वाजू लागला, सणे चौघड्यांचा वाद्य वाजू लागले. कुठं? तानाजींच्या घरी सगळं मंगलवाद्य वाजू लागलं. जिकडं तिकडं तानाचं लग्न आहे, तानाचं लग्न आहे. वरमईची गडबड वेगळी आहे. वरमई धावत पडत आहे. नवरदेवाच्या अंगाला हळद लागलेली आहे. नवरदेवाच्या मंडोळ्या हलतात आहे. आणि तेवढ्यात खबर आली, लग्न होणार नाही, बंद करा ते मंगलवाद्य. आपल्या इथे सणाईचा वडा आता वाजणार नाही, आता वाजेल ते रणशंग. चल ओवाळणीचा ताट आण. तानाजीनं सांगितलं. तानाजीची पत्नी थरथर कापत ताट घेऊन आली. आणि ताट घेऊन आल्याच्या नंतर तानाजीला ओवाळत असताना कुंकुवाचं बोट तानाजी मालुसरेंना लावलं. निरंजनी ओवाळणार तेवढ्यात ताट खाली पडलं, कुंकवाचा करंडा खाली पडला. मालक, मालक अपशकुन झाला, लढाईला जाऊ नका मालक. कुंकवाचा करंडा खाली पडला, मालक जाऊ नका. आणि थांबतील ते तानाजी कसले. अगं येडी का खुळी तू. अरे हे मराठे, हे मावळे आपला जीव तळ हातावरती घेऊन निघालेले असतात. आणि हे घे तुझं कुंकू पुसून टाकतो. तानाजीनं स्वतःच्या बायकोचं कुंकू पुसून टाकलं. आणि तानाजी म्हणू लागले, परत आल्याच्या नंतर कुंकू लावायचं, येईपर्यंत कुंकू कपाळाला लावायचं नाही, खबरदार. कुंकू लावलं तो निघाले. गडावरची माहिती घेतली. रात्रीची वेळ होती. गडकोट पूर्ण बंदोबस्त झालेला होता. गडावरून एका कपाऱ्यावरून सैन्य घोरपडीच्या साह्यानं चढू लागलं. घोरपड चिटकली. आणि घोरपड चिटकल्याच्या नंतर एक एक मावळा वरती चढू लागला. आणि इकडे उदयभान काय म्हणतोय पहा. आओ आओ कमल कुमारी आओ, यहां बचाने वाला तुम्हें कोई नहीं है. सुना था महाभारत में द्रौपदी को बचाने कृष्ण आए थे, पर कमल कुमारी यहां कोई श्री कृष्ण नहीं आएगा. यहां श्री कृष्ण कोई नहीं आएगा. आओ कमल कुमारी आओ, मेरे बाहों में आओ. तेवढ्यामध्ये तलवारीचा आवाज आला. आणि माझे तानाजी मालुसरे काय म्हणू लागले, अरे वड्या वगारीच्या उदयभान, नाही येणार इथं श्रीकृष्ण, परंतु हा शंभूचा नंदी, या शिवाचा नंदी तानाजी या कमल कुमारी साठी आल्याला आहे. तुझा बाप तुझ्यासाठी लढायला आला. थरथर कापला उदयभान. तलवार हातामध्ये घेतली. सणासण सणासण युद्धाला सुरुवात झाली. एकमेकाची तलवार एकमेकाच्या तलवारीवरती पडू लागली. सणासण सणासण पडत असताना
माझ्या तानाजीची तलवार हातातून निष्ठली, पुन्हा एकदा हातामध्ये घेतली. माझ्या तानाजीच्या अंगावरती असंख्य वार झाले. माझ्या तानाजीचं रक्तबंबाळ झालेलं शरीर आणि पुन्हा एकदा उदय भाड्यानं जोरात अशी तलवार मारली. माझ्या तानाजीचा हात तुटून खाली पडला, परंतु माझ्या तानाजीच्या हातातून तलवार निसटली नाही. माझा तानाजीना दुसऱ्या हातामध्ये ढाल होती, ढालीने लढू लागले. माझ्या तानाजीच्या सपकन दिशी पोटामध्ये तलवार घातल्या गेली. माझा तानाजी खाली पडला, कोसळला. तोंडातून शब्द येऊ लागले, राजा राजा आम्ही जातो, राजा राजा माफ करा राजा मला. आणि मरताना सुद्धा माझा तानाजी काय म्हणू लागला, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. रणांगणात खाली पडलेला पाहिलं आणि मावळे सरासर पळू लागले. तानाजी मेले, तानाजी मेले म्हणून पळू लागले. हे सूर्याजीने पाहिलं, मावळ्याकडे बघितलं आणि दोर कापून टाकला. आणि सूर्याजी काय म्हणू लागले, सूर्याजी म्हणू लागले, अरे ही जड्यांनो, जर पळायचंच असलं तर मरून पळा, मरा नाही तर लढा. असा शब्द टाकल्यानंतर लढू लागले. आणि इकडे उदयभान काय करू लागला, तानाजीच्या शेवाकडे थुकला. मुझे हराने चला था साला मरगट्ठा, मुझे मारने वाला था, चाहने वाला था. खामोश. ए उदयभान है. इकडून आवाज आला माझ्या शेलार मामाचा, अरे वडारी वगाराच्या काय त्या पोरासंग लढत होतास? 80 वर्षाच्या म्हाताऱ्या सोबत लढ, तेव्हा समजेल तुला मर्दुनकी काय असते. आणि माझ्या शेलार मामाने तलवार हातामध्ये घेतली, लढायला सुरुवात झाली, लढू लागले. लढत असताना माझ्या शेलार मामाचा एक वार उदय भाड्याच्या अंगावरती पडला, शिरच्छेद झाला. उदय भानाचा मुंडका खाली पडलं. उदयभान खाली पडला आणि मेला. माझं सैन्य म्हणू लागलं, हर हर महादेव. असं म्हणत असताना गड स्वराज्यात आला आणि गंजी पेटून सांगितलं. इकडे राजा चिंतातूर होते. राजाने बघितलं, होळी जळलेली दिसली, उजेड दिसला. राजे म्हणू लागले, माझ्या तानानं गड घेतला, माझ्या तानानं गड घेतला. चला माझ्या तानाला भेटायचंय, मला माझा ताना मला भेटायचंय, माझ्या तानाला. राजाने घोडी घेतली, स्वरामध्ये निघाले. इकडे सूर्याजी म्हणू लागला, दादा, अरे उठणारे दादा, वहिनीला काय तोंड दाखवू मी? वहिनीनं जर मला विचारलं, भाऊजी तुमचे दादा कुठे, काय सांगू मी? दादा उठा ना. मला राजांनी विचारलं, काय सांगू मी? तानाजी उठा ना. राजांची पालखी दरवाजाजवळ आली. सगळी शांतता पसरलेली होती. ताना, माझा ताना कुठे, माझा ताना कुठे, माझा ताना कुठे, मला सांगा, माझा ताना दाखवा. माझे राजे विचारू लागले. तेवढ्यामध्ये सर्व बाजूला झाले. रक्ताच्या थरोळ्यामध्ये तो देह पडलेला, जणू काही रामाचा मारुती, लाल बुंद झालेला माझा तानाजी त्या थरोळ्यात पाहिला रक्ताच्या.
माझे राजे म्हणू लागले, ताना, अरे उठणार रे ताना, मला गड नको होता रे, माझ्या गडासारखे माणसं तुम्ही आहात रे. काय सांगू मी रायबाला की आपला ताना आपल्याला सोडून गेला. अरे उठणार रे ताना, उठना, माझा गड आला पण माझा सिंह गेला. ताना उठणार रे ताना, ताना उठना. राजे रडू लागले आणि सांगितलं, आजपासून या गडाचं नाव सिंहगड. आजपासून या गडाला कोणी कोंडाणा म्हणणार नाही. या गडाचं नाव काय असेल तर सिंहगड आहे. माझा सिंह गेला पण गड आला, पण सिंह गेला. लक्षात ठेवा, त्या तानाजीचं बलिदान तुमच्या आमच्यासाठी आहे. मग का वाया घालायचं? का धर्म संस्कृती, आमची हिंदू संस्कृती सोडून द्यायची? ज्यांच्यासाठी तुम्ही आमच्यासाठी, त्या छत्रपतींनी, त्या बाजीप्रभूंनी, ज्या शंभूराजांनी आपला जीव वेशीवरती टांगला, रक्तबंबाळ झालेले शंभूराजे, आठवण घ्या माझ्या राजांची. शंभूराजेंना जेव्हा जेव्हा बघताना, जेव्हा जेव्हा तुम्ही तुळापूरला जाताना, तेव्हा तेव्हा हिंदू संस्कृती, हिंदू धर्म काय असतो तो जाणून घ्या. हे शिवमहापुराण त्याच्यासाठी आहे. जे प्रेम तुम्ही आम्हाला दिलंय, या तमाम गावकऱ्यांनी, या लेकराला तुमचं लेकरू समजून या पंच कमिटीनं ही कथा श्रवण करण्यासाठी, सांगण्यासाठी इथपर्यंत आणलं. त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आपलं खुल के बजाव.